आजच्या या वर्गास उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष बाळा तावडे साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे मागाठाणे आणि बोरिवली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या अभ्यास वर्गाचं आयोजन या ठिकाणी होते। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही आपली मातृसंस्था आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये प्रचंड अशा प्रकारची ऊर्जा असते, परंतु त्या ऊर्जेला योग्य दिशेनं आणि ध्येयाने उपयोगात आणलं तर त्या आपल्या ऊर्जेचं रूपांतर एका ध्येयवेड्या कार्यकर्त्यामध्ये होत असतं। तरुणांमधील ऊर्जेला योग्य दिशा आणि ध्येय देण्याचं काम सातत्यानं 44 वर्ष रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या ठिकाणी करते आणि त्यामुळे या 2 दिवस चालणाऱ्या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून याचा उपयोग आपल्या स्वतःला दिशा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी करून घ्यायचा हे मुद्दाम या ठिकाणी मी याचा उल्लेख करतो। खरं म्हणजे आजचं शिबिर हे अत्यंत महत्वाचं आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता अभ्यास वर्ग याच्यामध्ये ज्यांच्या नावानं अभ्यास वर्ग होतोय त्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार त्यांनी त्यावेळेला मांडले, त्याच कृतीत उतरताना दिसत आहेत। म्हणजे किती द्रष्ट अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी ते होते। म्हणजे त्यावेळेला त्यांनी अंत्योदयाचा विचार मांडला, गरिबाच्या कल्याणाचा, आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गरिबाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी अहोरात्र काम करताना दिसत आहेत। आपलं सरकार गरिबाच्या कल्याणासाठी काम करते। स्वदेशीचा विचार त्यावेळेला दिला होता। ट्रम्प, अमेरिका अशा प्रकारचं चित्र त्यावेळेला त्यांनी व्हिज्युअलाइज केलं नसेल, परंतु पुढचं बघून संकट, स्वदेशीला महत्व देणं, स्वदेशीचा वापर करणं आणि तो विचार रुजवणं हे ज्यांनी केलं त्या दीनदयाळजींच्या नावानं अभ्यास वर्ग होते। याचं पावित्र्य आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर कार्यकर्ता अभ्यास वर्ग, कार्यकर्ता म्हणून मार्गदर्शन करायला मला सगळ्यात जास्त आवडतं, कारण मी स्वतःला कार्यकर्ता समजतो। मी नेता कधीच म्हणून त्या ठिकाणी वावरत नसतो आणि म्हणून कार्यकर्त्याच्या चपलेत पाय घालून नेमकं कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, संघटन म्हणून काय केलं पाहिजे, निवडणुकीच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे, किंबहुना संघटना, निवडणुका किंवा निवडून येणं हे अल्टिमेटली समाजासाठी असतं, लोकांसाठी असतं। त्या लोकांसाठी आपण काय करतो, काय करणार आहोत, याचा विचार या निमित्तानं होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की कुठल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे अभ्यास वर्ग प्रशिक्षण त्या ठिकाणी होत नाही। आपला पक्ष त्या ठिकाणी लोकांसाठी कार्य करतो आणि मग असं करत असताना केंद्र सरकार काम करतं, राज्य सरकार काम करतं। जर कार्यकर्त्यांनी नीट समजून घेऊन आपली जबाबदारी काय, पक्षासाठी माझं योगदान काय असलं पाहिजे, समाजासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे, या गोष्टींचा जर विचार करून आपल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपण काम केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आपण त्या ठिकाणी यशस्वी हो, अशा प्रकारचा माझा विश्वास आहे। शेवटी आपण बघा, अनेक पक्ष असतात, अनेक पक्षांची विचारधारा असते, अनेक पक्षांचे पदाधिकारी असतात।
ज्या पक्षाचं संघटन मजबूत आहे तो पक्ष चिरकाल त्या ठिकाणी काम करतो, टिकतो. त्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते टिकतात. कधी काळी त्या ठिकाणी शिवसेना नावाचा पक्ष होता. या पक्षाचं संघटन मजबूत होतं कारण त्या मुशीतनं मी आलेलो होतो. अगदी गट प्रमुख, बूथ अध्यक्ष पासून ते शिवसेना प्रमुखांपर्यंत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची एक चेन होती. परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी विचार राहिला नाही, संघटन राहिलं नाही. त्यामुळं पक्षाचं काय होतं हे आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी जवळून पाहिलेले, आज त्याचा अनुभव आपण या ठिकाणी घेतोय. आणि त्यामुळे आपला पक्ष एकमेव असा आहे की त्या ठिकाणी नेतृत्व कोण आहे, कोण त्या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष आहे, कोण पंतप्रधान आहे, त्यापेक्षा एक सिस्टीम म्हणून आपल्या पक्षाचं काम चालतं. आणि पक्ष हा त्या ठिकाणी नेतृत्व केंद्रित त्या ठिकाणी नाहीये. त्याच्यामुळं आपल्या पक्षामध्ये सर्वात महत्व संघटन या विषयाला सातत्यानं दिलं जातं. कधी कधी कार्यकर्त्यांना वाटत असतं खूपच लोड येतो, बूथाध्यक्षांची यादी पाठवा, सदस्य झाले का, कमिटी झाली का, अभ्यास वर्गाची यादी पाठवली का. परंतु या सगळ्या रचना आहेत, या सगळ्या व्यवस्था आहेत. म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आज आपली पाळंमुळं या ठिकाणी घट्ट रोवून बसले आणि जगातला सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून आज आपला पक्ष या ठिकाणी नावलौकिक मिळवून राहिला. आणि मग अशा या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून काम करत असताना नेमकी मी काय केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी आयुष्यामध्ये काम करत असताना सगळ्यांना अपेक्षा असतात, महत्वाकांक्षा असतात, त्या असल्याच पाहिजे. कोणाला नगरसेवक व्हावं वाटतं, कोणाला आमदार व्हावं वाटतं. या गोष्टीचा अपेक्षा पाहिजेच, महत्वाकांक्षा असल्याच पाहिजे. त्याशिवाय आपल्यात ऊर्जाही येत नाही, आपल्याकडे त्या ठिकाणी कामाची उर्मी त्या ठिकाणी आपल्यात नसते. परंतु बांधवांनी, मी अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगतो, मी अनुभवातून सांगतो, पदाच्या माध्यमातून तुमची कधीच प्रतिष्ठा निर्माण होत नाही. पद असतो तोपर्यंत लोक सलाम दुवा करतात. पद गेल्यानंतर जर तुमची समाजामध्ये कामाच्या माध्यमातून पद निर्माण झाली असेल, पद गेलं तरी तुम्हाला प्रतिष्ठा मिळते, सन्मान मिळतो. त्याच्यामुळं असणाऱ्या पदाच्या माध्यमातून जेव्हा मला जी संधी मिळते त्या संधीचा उपयोग मी माझ्या पक्षासाठी, संघटन वाढीसाठी केला का, त्या पक्षाचा उपयोग, माझ्या पदाचा उपयोग मी समाजातले जे प्रश्न आहेत, ज्या दुःख आहेत, जे वेदना आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला का, याचा विचार सातत्यानं आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगतो की या राज्यामध्ये किंबहुना देशामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांच्याकडे कुठलंच पद नव्हतं. ते कधी नगरसेवक झाले नाहीत, जिल्हा परिषदेचे मेंबर झाले नाहीत, की कधी आमदार झाले नाहीत. तरी आज त्यांचे आपण कधी फोटो लावतो, त्यांना आपण हार घालतो, त्यांची जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो. पण असं आहे का कुठले आमदार, मला राज्यातल्या 5 मुख्यमंत्र्यांची सलग नावं सांगा, यातलं एक तरी सांगू शकेल का. कारण ज्या मुख्यमंत्र्यांनी कर्तृत्व उभं केलं, आता आपण वसंतदादा पाटलांचं नाव लगेच सांगू शकतो का, तर त्याने एका वेगळ्या घटनेतलं राजकारण केलं, राज्यातल्या सरकारला दिशा दिली, सर्वसामान्यांना आपला वाटणारा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होता. त्याच्यामुळे मुख्यमंत्री झाला म्हणजे त्या ठिकाणी त्याला प्रतिष्ठा आली असं अजिबात नाही. मी स्वतः नागपूर एअरपोर्टवर एका मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं आहे. तेव्हा मी मनसेचा आमदार होतो आणि त्यावेळेला मला स्वागताला 150-200 लोक बुके हारतुरे घेऊन आले होते. त्या मुख्यमंत्र्यांची बॅग पकडायला पण सोबत माणूस नव्हता. आणि मी अतिशयोक्ती सांगत नाही. त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे की तुम्हाला जेव्हा तुम्हाला पद मिळतं त्यावेळेला त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम तुम्हाला करायचं असतं. आता अनेक लोकांना काय असतं, मला पद मिळालं, कार्ड छापायला मिळालं, कुठे 4 ऑफिसेस मध्ये जाऊन रस्त्यात गाडी अडवली की हे बघ मी कोण आहे. त्याचा उपयोग होतो, आपल्याला करायलाही हवा. परंतु एखाद्या विभागात एखादा कार्यकर्ता काम करत असेल
तर त्या परिसरामध्ये त्याच्या नावाचा बोलबाला असला पाहिजे. समजा त्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता, आपण एखाद्या विभागात गेलो आणि त्या पांढरपुरीवाल्याला विचारलं, 4-5 लोकांना विचारलं हा कोण आहे, आणि तो जर असं डोकं खाजवत बसला तर समजायचं आपला कनेक्ट लोकांशी नाही. आपल्याला त्या नाक्यावर गेल्यावर अरे अमका जाधव, अरे अरे हा तो भारतीय जनता पार्टीचा अमका आहे, कार्यकर्ता आहे, ही ओळख तुमची त्या त्या विभागात झाली पाहिजे. आज मी महाराष्ट्रात फिरतो, कुठेही गेलो तरी आपल्या 100-200 कार्यकर्ते का येतात? मला कुठलं पद चिटकलं नाही म्हणून मी जे पद मिळालं ते मी लोकांसाठी उपयोग केला. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झालाय की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी प्रामाणिकपणे करेल, म्हणून अपेक्षेनं ती लोक येतात, विश्वासानं ती लोक येतात. आणि त्यामुळे राजकारणामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास निर्माण केला पाहिजे. पद हे पद वाढवण्यासाठी त्या ठिकाणी झालं पाहिजे. तर मला आता वार्डाध्यक्ष झालोय, मंडल अध्यक्ष कधी होतोय, मंडल अध्यक्ष झालो की मी जिल्हा अध्यक्ष कधी होतोय, अपेक्षा हव्या. परंतु मला जे काय पद दिलंय, मला जी काय जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचं मी कधी नीट मूल्यमापन केलं का? वार्ड अध्यक्ष म्हणून माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत? वार्ड अध्यक्ष म्हणून मला पक्षासाठी 1, 2, 3, 4 गोष्टी करायच्या. संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं मी ज्या वार्डाचा प्रमुख आहे त्या वार्डामध्ये मला ह्या 5-6 विषयांवर काम करायचंय. त्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करणार आहोत की नाही? की मी त्या ठिकाणी वार्ड अध्यक्ष झालो, मी मंडल अध्यक्ष झालोय, माझेच 5-10 लोक कशी बगल बच्चांना पदाधिकारी करेन, त्यांनी काय होत नाही. मी तुम्हाला माझा अनुभव राजकारणात सांगतो, अशा प्रकारच्या राजकारणाने काही होत नाही. तुम्ही जर त्या पदाला न्याय दिला नाही, स्वतःच त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण केलं नाही कामाच्या माध्यमातून, तर तुमच्या पदाला काडीची किंमत राहत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की ज्या ज्या पदावर जे आपण आहोत त्यांनी त्या ठिकाणी पक्षानं दिलेल्या संघटनेच्या जबाबदाऱ्या नीट लिहून घेणं. आता आमच्या बाळा तावडींची डायरी पण भरली असेल, एवढी कामं येतात. तर ती एक आपल्याला पद्धत सिस्टीम लावून घ्या. आम्हाला बूथ अध्यक्ष झालेत का, कमिट्या झाल्या का, पक्षाने दिलेले प्रोग्राम किती आहेत, कसे करायचे, त्याचं काय नियोजन झालं का? परंतु हे करत असताना आपल्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव किंवा कनेक्ट त्या कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाचा झाला पाहिजे. तुम्ही रोज काम करत असताना 5-25 लोक आपल्याशी नवीन जोडली पाहिजे. आता पक्षाचे पदाधिकारी तेच 5-25, 30 त्यांची बैठक, आंदोलन असलं की तेच 20-25 लोक, पक्षाच्या मेळाव्याला बोललं की तेच 20-25 लोक. यातनं आपण एक्सपांड करू शकत नाही. आपण त्या विभागात राहणाऱ्या, त्या मंडळात राहणारे प्रतिष्ठित कोण, त्यांच्याशी जाऊन कधी बसा, त्यांच्याशी कधी बोला. ही लोक मोदी साहेबांच्या विचारानं प्रभावित आहेत. देशामध्ये जे ज्या पद्धतीनं मोदी साहेब देशाला पुढे नेत आहेत, मग देशाची अर्थव्यवस्था असेल, सर्व क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं 14 वर्ष या ठिकाणी काम करते, 3री टर्म काम करतायत, त्याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रचंड विश्वास आहे आपल्या नेतृत्वावर, पर्यायानं भारतीय जनता पार्टीवर. तो इनकॅश करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मुंबई सारख्या ठिकाणी आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईचा चेहरा बदलते. आज मुंबई ज्या पद्धतीने आज विकसित होते ती यापूर्वी आपण कधी पाहिले का? आज अटल सेतू झाला, आज त्या ठिकाणी कोस्टल रोड होत आहेत, आज मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या पद्धतीने डेव्हलप होत आहे. आज नवी मुंबईचं विमानतळ आलं, इकडे वाढवण बंदर त्या ठिकाणी मोठं जागतिक स्तरावरचं होतंय. या दृष्टिकोनातनं कुठल्याच नेत्यांनी अशा प्रकारचा विचार केला नाही जो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला आपल्याला बघायला मिळतो. मग मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा करिश्मा, कर्तृत्वाचा करिश्मा
माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा कर्तृत्वाचा करिश्मा आपण इनकॅश करण्यासाठी नेमकं काय केलं याचं जर या ठिकाणी मी कोणाला विचारलं तर बारकाईनं कधीच कुणी आकलन केलं नसेल. तर मला वाटतं एवढा फोकस ठेवून आपल्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी अनेक कार्यकर्ते बघितलेत की ज्यांना कुठलंच पद नाही, पण ते अत्यंत एक चालता बोलता कार्यकर्ता म्हणून मी अनेक त्या ठिकाणी पाहिलेले की त्या विभागामध्ये स्वतःच्या नावाची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी उभी राहिली. आणि त्यामुळे मला वाटतं आपला वार्ड अध्यक्ष असेल, आपला मंडल अध्यक्ष असेल, हे प्रामुख्याने आपली ज्या की पोस्ट आहेत त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पक्षाचं संघटन करून सगळ्या कार्यकर्त्यांना संघटित करण्याची आवश्यकता आहे. आणि समाजाच्या गरजा ओळखून काही सामाजिक भावनेतनं तर काही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना आपलंसं करून आपल्या पक्षाच्या प्रवाहात किंवा पक्षाला समर्थन करणारी एक त्या ठिकाणची टीम निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, ज्याचा अभाव या ठिकाणी मला निश्चित दिसतोय. ज्या पद्धतीनं नवीन किंवा नागरिक हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर मानतात, त्यांचा प्रभाव आहे, देवेंद्रजींच्या कामावर विश्वास आहे, त्यांना आपल्या प्रवाहात आणण्याचं किंवा आपल्या प्रवाहाबरोबर राहण्यासाठी आपण मेहनत घेताना कमी पडतोय ही वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नाकारून चालणार नाही. पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी खरं म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे आपापसामध्ये विश्वासाचं वातावरण होण्याची गरज आहे. आता मंडल अध्यक्ष समजा नवीन झाले म्हणजे जुन्या लोकांना काही फेकून दिलं नाहीये, त्यांनी पण पक्षासाठी काही योगदान दिलेलं असतं. आता नवीन आला म्हणजे लगेच जुन्या नेत्यांना सासूरवास करायची पण आवश्यकता नाही. त्याच्यामुळे या सगळ्याची सांगड घालून मला माझ्या पक्षाला मला दिलेल्या जबाबदारीतनं तिथे काय देता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी सामुदायिकपणे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एकमेकांना सहकार्य विश्वासात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे फार डोकं चालवण्यापेक्षा मला जी जबाबदारी दिली, मला जे काम दिले ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आज बघा आपण अंत्योदयाचा विचार मांडला, गरिबाच्या कल्याणाच्या संकल्पना मांडल्या. जर केंद्रामध्ये आपलं सरकार आलं नसतं ते शक्य होतं का? आज त्या ठिकाणी 60 वर्ष आपल्या देशाची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था त्या ठिकाणी होती, परंतु आपल्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपण त्या ठिकाणी $4 ट्रिलियन पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. $4 ट्रिलियन म्हणजे आपण देशात आपला देश जगाच्या इकॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी 4थ्या स्थानावर आपण आलो. 5व्यावर होतो, आता 4थ्यावर आलो. आणि मोदी साहेबांचा त्या ठिकाणी विचार आहे की येणाऱ्या काळात आपण 3ऱ्या क्रमांकावर जगामध्ये आपली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी उभी राहणार आहे. त्याच्यामुळे जर केंद्रात सरकार आलं म्हणून आपण हे करू शकलो ना. विचार तर आपण अनेक देऊ शकतो, संकल्पना आपण अनेक मांडू शकतो, योजना आपण अनेक मांडू शकतो, पण त्या योजना कार्यान्वित करण्यासाठी शेवटी पॉवर सत्तेची आवश्यकता असते. ती सत्ता आपल्याकडे आली म्हणून 60 वर्ष जे शक्य झालं नाही ते आपण 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये करू शकलो, करतोय. राज्यामध्ये या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकार आलं म्हणून आज महाराष्ट्र त्या ठिकाणी मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि आज त्या ठिकाणी झपाट्याने बदलताना दिसतोय. आज अनेक योजना आणल्या. आपल्याला तर खूप वाटत होतं लाडक्या बहिणींना मदत झाली पाहिजे, शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली पाहिजे, बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे. परंतु हे कधी शक्य आहे? हे शक्य आहे ज्या वेळेला आपल्या हातात सत्ता असेल तेव्हा. मग आज बघा आपण देवेंद्रजी राज्यामध्ये देशात सर्वाधिक मोठी गुंतवणूक आपल्या या राज्यात येते, ज्याच्यातनं उद्योगधंदे येणार, बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार.
आज शेतकऱ्याला जास्तीत जास्त शाश्वत शेतीच्या योजना आपलं सरकार त्या ठिकाणी देते. आज त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींसाठी आपण 1500 रुपये देण्याची योजना त्या ठिकाणी आणली. आता आपल्याला किती वाटलं असतं, आपण मदत करू शकलो असतो का आपल्या अकाउंट मधून? मी याचा उल्लेख एवढ्यासाठी, केंद्र सरकार होतं म्हणून आपण लोकांना काहीतरी देऊ शकतोय, दिलेला शब्द पुरा करू शकतोय. राज्य सरकार आपलं म्हणून पुरं करू शकतोय. मग जर या मुंबई महापालिकेला आपल्याला आकार द्यायचा असेल, गेली 30-35 वर्षे या मुंबईला केवळ एक सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून तिच्याकडे पाहिलं, ती आज मुंबई बदलताना दिसते. उद्या जर महापालिका आपल्या ताब्यात नसेल, जर विरोधी लोकांच्या ताब्यात असेल, तर आपण मुंबईचं किती स्वप्न पाहिलं ते पूर्ण होऊ शकतं का? केंद्रात सरकार पैसे आम्ही मुंबईसाठी देणार, राज्यात सरकार पैसे आम्ही मुंबईत देणार, पण जर दुसऱ्याची सत्ता आली तर क्रेडिट कोणाला मिळणार? बरं, क्रेडिट पण घ्या, क्रेडिटचाही प्रॉब्लेम नाही, काम करतोय त्यांनी क्रेडिट घ्यावं, पण हे पैसे सत्कारणी लागणार नाहीत. मुंबई पुन्हा बकाल होती तशीच त्या ठिकाणी राहील. आज बघा, राज्य सरकारला केंद्राची मदत का होते? केंद्रात आपलं सरकार आहे म्हणून मुंबईला लाखो कोटी रुपये मिळाले, राज्य सरकारला मिळत आहेत. मग जर उद्या महापालिका आपल्याकडे असेल, राज्य सरकार आपलं, केंद्र सरकार आपलं, तर 5-10 वर्षामध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलू शकतो. आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून आता तुमच्यासमोर मिशन काय, ज्याचा आपण त्या ठिकाणी परवा वरळीच्या मेळाव्यामध्ये आपण संकल्प सोडला. आता मिशन आपलं महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा झेंडा फडकवणं आणि हा मुंबईचा चेहरा मोहरा बनवणं. मग मला सांगा, हा जर फडकवायचा असेल, ही जबाबदारी कोणाची आहे? कार्यकर्त्यांची. मग कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, तर कार्यकर्त्यांनी आपल्या ज्या प्रभागात आहोत त्या प्रभागामध्ये आपण काय करतो? मी आज सांगतो, माझा अनुभवातनं सांगतो, किती लोकांनी मतदार यादी पूर्ण चाळली सांगा मला. बूथ अध्यक्ष आहे, विचारलं कधी तुम्ही बूथ अध्यक्षांनी तुझ्या बूथवरची यादी जे काय 1000-1200 मतदार आहे, बाळा आपण याचा अभ्यास करा एकदा, आपण त्याची एक कार्यशाळा घ्या, यादीचं वाचन करा, बसवा बूथ अध्यक्षाला, उठवा, त्याला विचारा तुझी यादी कोणती, यादीचा क्रमांक काय, किती कुटुंब तुझ्याकडे येतात? 400 कुटुंब येतात, मतदार किती? 1200 मतदार. 1200 मतदारामध्ये बायफर्केशन सांग, मराठी एवढी, उत्तर भारतीय एवढी, हिंदी एवढी, मुसलमान एवढी, आपले एवढे, शिवसेनेचे एवढे, काँग्रेसचे एवढे. आहे अभ्यास कोणाचा? त्याच्यामुळे ढोबळ वरवर काम करून हवेचं लाटेचं काम फार काळ चालत नाही. मी बाळा तुम्हाला तावडे साहेब अत्यंत मी गॅरंटी देऊ शकतो, किती बूथ अध्यक्षांनी याद्या वाचल्या विचार. मग अभ्यास वर्गाचा उपयोग काय? जर महापालिका भगवा फडकवायचा आपल्याला महायुतीचा, आणि यादीचं बारकाईने जर आम्ही अवलोकन करणार नसू, आम्हाला समजणार कसं वार्डात नेमकं काय केलं पाहिजे? मुंबई तर बदलेल, देवेंद्रजी त्या ठिकाणी मुंबईला आकार देतील, मोदी साहेब फंड देतील, परंतु घरात जाऊन लोकांना सांगणार कोण? आपल्याकडे लोक नसतील, त्यांना आपलंसं करणार कोण? मग त्यांना आपलंसं करण्यासाठी योजना कोण करणार? त्यांना काय आपण देणार? की आपण जे देतो त्याचा पण डाटा आपल्याकडे नसतो. काही लोक अपरात्मक करत असतील. आम्ही आरोग्य शिबिर घेतलं, परत जाऊन त्या आरोग्य शिबिराच्या लाभार्थ्यांशी आम्ही संपर्क केला का? त्यांचं गेट टुगेदर केलं का? चष्म्याचं शिबिर घेतलं, कोणाला चष्मे वाटले? जे काय वाटतो, जे काय लाभार्थी आपल्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, हे लाभार्थी जरी एका वार्डातले आपण जर पकडलेत ना, तरी मला वाटते 10,000 मतं केवळ लाभार्थ्यांची होती. मला वाटतं असा बारकाईने विचार केला पाहिजे.
यादीवर माझा माननीय जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी विनंती राहील की कार्यक्रम तर होत राहतील, सभा होत राहतील, मेळावे होत राहतील, वेगवेगळे शिबिर होतील, परंतु यादीवर काम करण्यासाठी एक जिल्हा म्हणून आपण योजना करण्याची आवश्यकता आहे. मी सहकारात काम करतो, सहकारात मी अत्यंत बारकाईनं काम करतो. आणि राज्य संघासारखं एक ज्याची स्थापना महात्मा गांधीजींनी 106 वर्षापूर्वी केली होती. महात्मा गांधीजींनी बैठक घेऊन राज्य संघ स्थापन केला, ज्याचं नेतृत्व वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख अनेकांनी केलं. तिथे मी आज त्या ठिकाणी त्या संघाचा अध्यक्ष झालोय. तो असाच ना हवेवर लाटेवर झालो, या मुंबई जिल्हा बँकेवर मी निवडून आलो, असाच हवेवर लाटेवर आलो नाही. आपल्याला यादीवर, मतदार यादीवर काम करावं लागतं. मतदार यादीमध्ये मतदार कोण आहेत, त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी काय केलं पाहिजे, साम दाम दंडभेद सगळी आयुध वापरून त्याला मतदानाकरता प्रवृत्त जर केलं नाही तर भाषणं देऊन मतं मिळत नाहीत. भाषणं देऊन आपण चांगला माहोल करू शकतो, नाही तर सगळे चांगले वक्ते निवडून आले असते, आमदारकीला खासदारकीला पडले नसते. तो कार्यकर्ता, तो नेता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनमानसाचा नेता होऊ शकतो आणि ते तुम्हाला व्हायचंय. आज तुम्ही बघा, मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. आपण कुठल्याही पंतप्रधानाची कारकिर्दीचा जर आपण अभ्यास केला तर पंतप्रधान एका लेवलला काम करत असतो, योजना मोठमोठ्या देशासाठी आणत असतो, वेगवेगळ्या विभागासाठी, घटकांसाठी आणत असतो. परंतु थेट छोट्या माणसाशी संवाद साधण्याचं काम यापूर्वी कुठल्याच पंतप्रधानांनी केलं. मोठ्या सभातना गरिबाच्या कल्याणाच्या, गरिबी हटावच्या घोषणा झाल्या असतील, परंतु या छोट्या घटकाशी ऑनलाईन असेल, थेट असेल, संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतात. आपण बघाल, विद्यार्थ्यांशी पंतप्रधान बोलतात, विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन करतात. त्या विद्यार्थ्याला काय वाटतं, त्याच्या अपेक्षा काय आहेत, त्याच्या कमतरता काय, त्याला काय दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांशी बोलल्यावर त्याच्या पालकांशी बोलतात. पंतप्रधान पालकांना सांगतात तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, आणि मग त्याचा आपल्या शिक्षण धोरणात किंवा ज्या ज्या आपल्या व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करतात. याचं कारण मोदी साहेबांनी या ठिकाणी जनतेची नस ओळखलेली आहे. नेमकं लोकांना काय हवं, नाही कधी कधी काय असतं, लोकांना हवंय ते आपण देतच नाही, आपल्याला हवंय म्हणून ते करून टाकतो. एखाद्या मतदारसंघात काम असेल, तिथे लोकांची गरजच नसते, पण आम्हाला फंड दिलाय ना, फंड वापरा, कॉन्ट्रॅक्टरचं भलं, माझं भलं. परंतु ते काम केल्यानं तिथल्या किती लोकांना उपयोग झाला, त्या कामामुळे आपल्याशी किती लोक जोडले गेले, याचं जर मूल्यमापन आपण त्या ठिकाणी केलं नाही तर कामं होत राहतात, परंतु त्या कामाचं रिटर्न्स ना पक्षाला मिळत, ना मतदानाच्या स्वरूपात मिळत. आणि म्हणून मला वाटतं की आज या ठिकाणी रघुनाथजी बसलेत, आवर्जून मला उल्लेख करावा लागेल की बूथ कमिटी आणि बूथ संकल्पना आहे त्यांनी आणली. त्यावेळेला काही लोकांना असं वाटलं, अरे असं काय होतं का, बूथनी काय होतं. परंतु आज भारतीय जनता पार्टीची ताकद आणि ओळख असेल तर ती बूथ आणि बूथ कमिटी हीच आपली ताकद आहे, हेच आपलं शक्तिस्थान त्या ठिकाणी. आणि म्हणून इंटरनॅशनल काम करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जे काम दिलंय तेवढंच काम आपण प्रामाणिकपणे केलं ना तर त्याचा आउटपुट चांगला मिळतो. तुम्हाला काम केल्याचं समाधान मिळेल. नाहीतर मी वार्ड अध्यक्ष आहे आणि मी चाललोय जिल्ह्यात त्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ, मी मंडळाचा अध्यक्ष, मी चाललोय प्रदेशाच्या मुंबईच्या कार्यालयात, काय काम तुझं आहे तिकडे. मी चाललोय नेत्याच्या कुठल्या तरी गाडीत बसून, काय आहे असं नेत्याच्या गाडीत बसून मोठं होता येत नाही. आपल्याला जी जबाबदारी दिली ना ती जबाबदारी आपण पार पाडा. मी आयुष्यात काम करत असताना मी फोकस करून काम करतो. मी कधीच करायचं म्हणून कुठलंच काम करत नाही.
आपल्याला जे जबाबदारी मिळाली त्यातनं मी लोकांना काय डिलिव्हर करतो. आता मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. बँकेचं काय काम असतं? बँकेचं काम त्या ठिकाणी असतं डिपॉझिट घेणं आणि कर्ज देणं, बरोबर आहे ना? तुलनीत आहे बँक में. परंतु मी काय केलं? मी त्या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंट नावाची योजना आणली. हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंट हा आमचा व्यवसाय आहे का? या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंट का आणली? तर बिल्डर जर हाऊसिंग सोसायटी विकसित करत असेल, का करतो बिल्डर? तर बिल्डर पैसे लावतो. का करतो बिल्डर? तर बिल्डर ते काय देवाणघेवाण करायची असते, अंडर टेबल ओव्हर टेबल तो करतो. आणि आपला मध्यमवर्गीय माणूस बोलतो नको त्या भानगडी, जागा थोडी कमी मिळाली चालेल. ही आपली समाधानी मानसिकता असते. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला की मी एवढ्या मोठ्या जिल्हा बँकेचा जर अध्यक्ष असेल, जर पैशाची आपण व्यवस्था त्या हाऊसिंग सोसायटीला डेव्हलपमेंटसाठी उभी करून दिली आणि जर सरकारी दरबारी राजाश्रय देऊन परवानग्या सुलभ केल्या, वन विंडो केली, तर त्या ठिकाणी बिल्डर जो नफा कमावतो तो नफा सोसायटीच्या सभासदांना मिळेल हा विचार घेऊन मी त्या मला बोलले कसं होणार, काय होणार? बिल्डरचा एवढा पगडा आहे. जेव्हा आपला ध्येय आणि उद्देश साफ असतो ना, तो यश तुमच्या मागे येतं. मी मुंबई बँकेचं धोरण केलं. मी का माझा मोठेपणा किंवा मुंबई बँकेचा मोठेपणासाठी सांगत नाही की तुम्हाला पद मिळतं, जबाबदारी मिळते, त्याचा या अँगलने विचार करावा लागतो. धोरण आणल्यानंतर त्या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी भेटलो. त्यांना ही योजना नीट समजावून सांगितली आणि तात्काळ आम्ही या गोरेगावच्या परिषद होती, आपले बरेच लोक त्या परिषदेला असतील, आपण 10-15 हजार चेअरमन सेक्रेटरीची परिषद त्या ठिकाणी घेतली आणि 18 पैकी 16 मागण्या मान्य झाल्या. वन विंडो खिडकी सुरू झालं. आज मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट जोरात सुरू आहे. 1600 प्रस्ताव आमच्याकडे आलेत. आम्ही 45 लोकांना कर्ज दिलं. 18 इमारतीमध्ये लोक राहायला गेली, चाव्या दिल्या, लोक राहायला गेली. अरे किती जागा मिळाली माहितीये का तुम्हाला? आपले पराग अळवणी आहेत, आमचे पार्ल्याचे आमदार, त्यांच्या मतदारसंघात श्रद्धानंद रोड आहे. तिथे नंदादीप नावाची सोसायटी, नंदादीप सोसायटी 360 स्क्वेअर फीटात राहत होती. बिल्डरने त्यांना बाळा 700 स्क्वेअर फीट द्यायचं कबूल केलं. त्याच्या पुढे अरे वा त्या अगोदर आपण टाळ्या वाजवून मोकळे होतो. 700 बिल्डर देत होता. ते माझ्याकडे आले, बोलले भाऊ तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट योजना आणल्या, आम्हाला पैसे मिळतील का? बोला आम्ही तर त्याच्यासाठी योजना आणली. मी अधिकाऱ्यांना दिलं, त्यांना सेल्फ डेव्हलपमेंटचं प्रकरण बनवून घेतलं. त्यांना 40 कोटी रुपये मंजूर केले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 300, 700, 700 बिल्डर देणार होता, 1400 स्क्वेअर फीटामध्ये राहायला गेली पराग अळवणी आणि मी चाव्या दिल्या त्यांना. आणि चावी देत असताना जेव्हा मी फीत कापली त्यावेळेला माझ्या महिला भगिनी होत्या, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. मी विचारलं ताई रडताय का? बोला रडत नाही, आमच्या आनंदाश्रू आहे. भाऊ जर इथे मोठं घर झालं नसतं तर आम्ही कुठेतरी वसई विरार किंवा कसाऱ्यापर्यंत राहायला जाणार होतो, तर आमचं कुटुंब वाढलं होतं. आता तुमच्यामुळे आम्हाला मुंबई सोडून जावी लागणार नाही. हे काम आपण त्या ठिकाणी यांनी केवळ मराठी माणसांच्या गप्पा मारल्या, पण त्या मराठी माणसाला अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून मुंबईतच राहावं म्हणून काही केलं नाही. हा फरक या ठिकाणी बांधवांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याला पद मिळालं, पदाचा उपयोग लोकांसाठी केला. आता मला सांगा, ज्या 18 इमारती उभ्या राहिल्यात किंवा 1600 प्रस्ताव आलेत, हे कोणाचे मतदार होणार? भाजपचे होणार की नाही? कारण मी देतोय म्हणजे भाजपचा माणूस देतोय. चावी पराग अळवणी वाटते म्हणजे भाजपचा वाटतोय. श्वेतांबरेला चारकोपला मुख्यमंत्री आले, त्यांनी 5-6 हजार सोसायट्यांसमोर चाव्या वाटल्या, नाव कोणाचं झालं? जे मला जे काय मिळालं त्याचा उपयोग डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या पक्षाला झाला की नाही? पण आपल्या पक्षाचं हे इनकॅशमेंट किती लोकांनी केलं? किती लोक आपले सेल्फ डेव्हलपमेंटचे प्रकरण घेऊन आले? याचं उत्तर काहीच नाहीये.
किती लोक ज्या इमारती बांधल्या किंवा त्यांच्याकडे जाऊन केले, अरे बाबा भाऊनी मदत केली, असं तसं त्यांना आपल्या मेंबर करणं असेल, आपल्याशी डायलॉग साधणं असेल, नाही आपण केलं. मुंबईच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये त्या ठिकाणी बिनव्याजी अकाउंट उघडलं. आता त्यांना आपण बिनव्याजी 1 लाखापर्यंत कर्ज देतोय. 200 LY जनरेट केले आपण, 200 महिलांना चेक दिले. माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण मतात रूपांतर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आज केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या जर या ठिकाणी मी सांगायला गेलो तर 1-1, 2-2 तास पण त्या ठिकाणी पुरणार नाही. आणि त्याच्यामुळे या योजना समजून पहिल्या आपण घेतल्या पाहिजे. त्या ठिकाणी राज्य सरकारच्या योजना पहिल्या आपण समजून घेतल्या पाहिजे, तर त्या लाभार्थ्यांना देऊ. आता मी सफाळ्याला गेलो होतो ओमकार महिला ग्राहक सहकारी संस्थेच्या कार्यक्रमाला. 1200 महिला त्या ठिकाणी होत्या आणि ती संस्था रामभाऊनी स्थापन करून दिली होती. रामभाऊनी त्यांना गॅसचं डिस्ट्रीब्युशनची एजन्सी दिली होती. 1,500-2 हजार महिला त्यावर काम करतात. मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही बिनव्याजी कर्ज देतोय, तर त्यावर त्यांना मी विचारलं, आम्ही MTDC शी टाईप केलंय आणि MTDC आमचं हे व्याज सगळं MTDC भरतं, त्यामुळे आम्ही महिलांना बिनव्याजी देतो. MTDC ची आई नावाची योजना आहे, महिला भगिनी ते, त्या आई नावाच्या योजनेमध्ये 15 लाखापर्यंत महिलेला संपूर्ण व्याजाचा परतावा 12% पर्यंत मिळतो. म्हणजे तुम्ही 12% पर्यंत कुठूनही कर्ज घेतलं त्याचं सगळं व्याज सरकार भरतं. मी विचारलं त्या महिलांना किती जणींना माहित आहे, एकीचाही हात वर आला. याचा अर्थ काय, ती योजना ना सरकार त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलं ना, ती योजना आमच्या कार्यकर्त्यांनी समजून घेऊन कधी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आता बिनव्याजी 15 लाख रुपये त्या ठिकाणी मिळाले असते तर किती महिलांचे बिझनेस उभे राहू शकतात. मग अशा प्रकारे जर कार्यकर्ता आपला सजग त्या ठिकाणी नसेल तर कसा काय आपल्याशी बोलणी होणार. आता मुंबईमध्ये मी या 200 महिलांना बिनव्याजी 1-1 लाखाचा चेक दिला. डाटा झाला आपल्याकडे तयार. आपण 1 लाखापर्यंत आकडा न्यायचा प्रयत्न आहे, तो डाटा झाला आपल्याकडे तयार. आणि मग अशा प्रकारे थेंबे थेंबे तळे साचा असं थोडं काम उभं राहिलं तर मला या ठिकाणी वाटतं की आपण प्रचंड प्रमाणावर वन साइड त्या ठिकाणी विक्टरी मिळू. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या अभ्यास वर्गामध्ये कार्यकर्ता पूर्ण प्रशिक्षित झाला पाहिजे. आणि अभ्यास वर्गाला येताना तुमची मानसिकता केवळ पक्षाने बोलवलं हजेरी लावायची एवढे पुरते असता कामा नये. आपल्याकडे बऱ्याच वेळेला टिक मार्कचं काम सुरू आहे. जिल्हाध्यक्ष मुंबई अध्यक्षाने दिलं म्हणून जिल्हाध्यक्ष करणार, जिल्हाध्यक्षाने दिला मंडल अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष. का तर मला भरून फॉर्मॅटमध्ये मागितलं, परंतु भरून फॉर्मॅटमध्ये मागितलं तर प्रत्यक्षात केलंय का, तर याचा अनुभव घेतला तर खूप वाईट आहे. मी एक किस्सा मगाशी बाळा तावडे यांना सांगितला, तो किस्सा मुद्दाम मी सांगतो की आपण टिकमार्क पुरतं राहता कामा नये, तर ते काम परफेक्ट केलं पाहिजे. आम्ही मध्य प्रदेशला गेलो होतो. आमच्याकडे एक विधानसभेची जबाबदारी त्या ठिकाणी होती आणि मुंबईचे आम्ही बरेच आमदार होतो. मी आता काय नाव मुद्दाम कोट नाही कोणाचं करत. आणि एक महिना होतो आम्ही आणि आम्हाला 70 मुद्दे दिले होते. हे करायचं, आपल्या त्या काही सरळ अख्खे कशावर टाकायचं, ते आम्ही आपले रोज काय करायचो, 2-4 दौरे बैठका झाल्या की टाकायचो. 25-30 त्यातले 70 मधले आयटम आम्ही पूर्ण केले, अपलोड केले. परंतु एक मित्र आमचा असा आला की 2 दिवसच आला मुंबईवर. मस्त टीम यंत्रणा घेऊन आलं एकदम पटापट. एकाच मोठ्या सभागृहात हॉल घेतला, बॅनर हा बॅनर लावला की ह्या घटकाची बैठक, काढला बॅनर. दुसरा आला, 70च्या 70 आयटम अपलोड 2 दिवसात केले. मध्य प्रदेशमध्ये 1 नंबर आला त्याचा, 1 नंबर. आता मला सांगा यातनं आउटपुट खरा मिळाला का. हॉल एकच, माणसं तीच, बॅनर बदलत गेलो. आपण कोणाला फसवतोय. आपण समाधानासाठी आपण पक्षाकडे दिलं 70 मुद्द्याचं आपण अपडेट करून, आउटपुट काय. तर मला वाटतं आपण टिकमार्क पुरते होता कामा नये. अशा पद्धतीने जर आपण काम केलं ना,
ऍक्च्युअल काम, तर भारतीय जनता पार्टीला येणारी 100 वर्ष जगातली कुठलीच ताकद हरवू शकत नाही. याचं कारण काय? याचं कारण आपल्याकडे पंडित दीनदयाळजींचा विचार आहे, जो विचार स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, गरिबांच्या कल्याणाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व आज तरी त्यांची तुलना करेल असं देशात दुसरं नाहीये. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारखा नेता, ज्याला त्या ठिकाणी विकासाचं एक वेगळं व्हिजन त्या ठिकाणी आहे, असा नेता दूरवर तरी त्यांना कम्पेअर करणारा महाराष्ट्रात सध्या 5-10 वर्षात दिसत नाही. मग नेतृत्व देशात आपलं आहे, राज्यात आपलं आहे, पक्षाला मानणारा, प्रभाव टाकणारा मोठा वर्ग आहे. मग याच्यापेक्षा सोनेरी दिवस आपल्यासाठी आहेत का? मग जर आपले सोनेरी दिवस आहेत ते टिकवायचे आहेत, आपल्याला, आपल्या पुढच्या पिढीला जर चांगले दिवस यायला, तर तुम्ही जर काम केलं नाहीत ना, तर किती त्या ठिकाणी विचार दिला आणि किती विकास कामं केली, आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीत अपेक्षित यश मिळणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जी जी जबाबदारी या ठिकाणी आपल्याकडे आहे, ती जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता मुंबईमध्ये आपण जर बघाल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय काय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, हे का सांगतोय आपल्यालाच माहित नसेल तर आपण दुसऱ्याला काय सांगणार. मुंबई डेव्हलपमेंट प्लॅन 2034 ला मंजुरी दिली. म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन मुंबईचा कसा असेल तो तयार केला. बीडीडी चाळीचा पुनर्विकास, चाव्या दिल्यात त्यांना आपण. मुंबई कोस्टल रोड झाला, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, मुंबई मेट्रो, धारावी पुनर्विकास, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड, बीकेसी एक्झिट रोड, 500 चौरस फुटांचा मालमत्ता कर, पत्रावाळा चाल, मुंबई डबेवाल्यांसाठी केलेलं काम, त्या ठिकाणी अभ्युदयनगर त्या ठिकाणी सीएनडीच्या माध्यमातून तिथल्या जवळपास 15,000 कुटुंबांना त्या ठिकाणी लोकांना न्याय देतोय. मग तिथे बघा 180 स्क्वेअर फीटात राहणारा अभ्युदयनगरचा माणूस, सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब मराठी कामगार आज किती स्क्वेअर फीटात जाणार आहे माहिती आहे तुम्हाला? 641 स्क्वेअर फीटात. 180 स्क्वेअर फीटातला माणूस 641 स्क्वेअर फीटात जाणार आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, अभ्युदयनगर हा उभाट्याचा बालेकिल्ला होता, परंतु लोकसभेला अभ्युदयनगरमध्ये आपण लीड गेला, एक काम केलं, अभ्युदयनगर आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत लीडिंग मध्ये गेलो. हे काम हे बोलत असतं, परंतु हे केलेलं काम तिथल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जर इनकॅश केलं नाही तर त्या निवडणुकीपुरतं झालं. पण ही परमनंट लोक आपल्याशी जोडली पाहिजेत ना. आणि त्यामुळे मला वाटतं तशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करावं. मुंबई कुठूनही गेलं, मुंबईत तर 59 मिनिटात गेलं पाहिजे, अशी माननीय देवेंद्रजींची वाहतूक प्रकल्पाच्या संदर्भात त्या ठिकाणी संकल्पना आहे. अनेक विकास कामं आहेत. मी त्या कामांचा आता सगळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी करणार नाही. आपल्याकडे ती कामं आहेत. आपला बोध सक्षम करत असताना आताच एक महत्वाचं असं माध्यम आहे ते सोशल मीडिया. त्या सोशल मीडियाचा वापर प्रॉपर व्हायला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर केवळ हाय हॅलो माझा फोटो टाकला, उद्घाटनाचा स्थिर फोटो टाकला, त्याने काय होत नाही. आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी, त्या आपल्या जी काय रीळ असेल किंवा सोशल मीडियात जे टाकू ना, त्याची क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक माझ्या नजरेसमोरचा किस्सा सांगतो की लोक किती शोधत असतात. जेव्हा त्या ठिकाणी मी विरोधी पक्ष नेता होतो, त्यावेळेला देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते आणि आम्ही दोघं एकत्रित दौरा केला होता. त्यावेळेला सोलापूरला आम्ही पूरग्रस्तांची पाहणी करायला गेलो होतो. शेतीचं नुकसान झालं होतं आणि त्या ठिकाणी एका नदीतना चिखल तुडवत शेतातना त्या ठिकाणी देवेंद्रजी चालले होते आणि अख्ख्या त्यांच्या ढोपरापर्यंत चिखल, बूट सगळे चिखलात गेले होते.
आणि त्याच वेळेला उद्धवजी ठाकरे साहेब सोलापुरात आले होते आणि चेक वाटत होते काहीतरी मदतीचे. रेड कार्पेट टाकला होता. रेड कार्पेट त्याच्यामध्ये असे रील्स लावले होते, त्यांच्या जवळ येऊ नये. लोकांनी काय केलं, देवेंद्रजी चिखलात चालताना त्यांच्या पायाचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला रेड कार्पेटवर उद्धवजींचा फोटो, 2 चौकोनात 2 फोटो टाकले. गेला मेसेज ना की हे हायफाय नेता बघा रेड कार्पेटवर चेक वाटतोय आणि देवेंद्र फडणवीस नावाचा नेता चिखल तुडवत शेतकऱ्यांना भेटतोय. ही रिलेटिव्ह होईल की नाही की आम्ही तिथे हार घालतोय, देवेंद्रजींना आलोय, रस्त्यावर हार घातला, तो फोटो सोशल मीडियात टाकला, आपण हार घातला तेवढ्या पुरतं समाधान नाही, पब्लिकला काय दिलं. त्याच्यामुळे मला वाटतं एवढ्या व्यापक पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी विचार केला ना तर मला वाटतं मुंबईमध्ये आपल्याला एकट्याचा झेंडा फडकवायचा नाही. आपल्या एकट्याच्याच क्षमता आहे की भारतीय जनता पार्टीचा एकट्याचा झेंडा फडकेल, परंतु आपल्याला महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. कारण आपलं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा किंतु परंतु कोणाच्या डोक्यात असता कामा नये. युती होणार का, युती जाणार का, 100% युती होणार आहे. कारण शेवटी जेव्हा पक्ष नेतृत्व ठरवतं किंवा जेव्हा सरकार चालवायचं असतं किंवा जे काय असेल ते पक्ष ठरवत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. अनेक विषय आहेत, तसा कार्यकर्ते आणि मार्गदर्शन म्हटलं तर मी 4-4 तास पण करेन. कारण माझ्या आयुष्यात अनुभवच एवढे आहे की एक अनुभव सांगत जर त्या ठिकाणी बसलो तर खूप वेळ लागेल. सहकारी क्षेत्र महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये मला आपल्याला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक यंत्रणा उभी करावी लागेल. सुदैवानं ते एक मोठं नेटवर्क आहे. मुंबईत 40,000 गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. त्याचं फेडरेशन असतं, त्याचा अध्यक्ष प्रकाश दरेकर आहे, ते चेअरमन सेक्रेटरी, ती यंत्रणा आहे. बँकेचं नेटवर्क आहे. अनेक प्रकारची बेरोजगारांची फेडरेशन्स आहेत, बँक आहे, जवळपास 5-6 हजार सहकारी पतसंस्था आहेत. मी वेगळ्या पद्धतीत यांना पक्षाच्या बरोबर आणि मतदानाच्या अँगलने जोडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आपली लोक त्यात आली पाहिजे. आपल्या लोकांनी त्या ठिकाणी आपली एंट्री केली पाहिजे आणि तरच सर्व समावेशक अशा प्रकारचा आपला वावर सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होईल. कारण आज जवळपास राज्यामध्ये रघुनाथजी आपल्या सहकारामध्ये आपण 40% तरी जागा घेतलेली आहे. आज राज्यातली जवळपास 40 ते 50% फेडरेशन संघ या आपल्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आलेले आहेत. मुंबईच्या सगळ्या शिखर संस्था या आपल्याच त्या ठिकाणी ताब्यात आहेत. परंतु ह्याला घे, त्याला घे, त्याला जोड हे करण्यापेक्षा आपले हक्काची लोक सुद्धा त्याच्यामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी रस घ्यावा आणि कार्यकर्त्यांनी जरी आपल्या वार्डापुरता फोकस केला, आपल्या मंडलापुरता फोकस केला, तरी मुंबईवर आपण आपला झेंडा त्या ठिकाणी फडकवू शकतो. आज आपल्याकडे काहीच कमी नाही, विकास कामांची कमी नाही. आमदारकीचा निधी असतो, खासदारकीचा निधी असतो. आता तर आपले पियुषभाई केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचा आपण नावाचा उपयोग करून घेतला पाहिजे. पियुषभाईंच्या नावाने अर्ध काम होतं. आज शासकीय यंत्रणा महापालिकेची एवढी कधी गतीने गेलेली आपण पाहिले का? पियुषभाई एक मीटिंग घेतात, एका मीटिंग मध्ये त्या ठिकाणी अख्खी महापालिका कामाला लागते. त्यांना एवढं प्रेशर असतं की पियुषभाईंनी 20 विषय दिलेले असले तर महापालिकेला त्या ठिकाणी आयुक्तांसहित प्रेशर असतो की परत मीटिंग झाली त्या 20 विषयाचं काय झालं हे त्या ठिकाणी ते विचारतात. मग ते करत असताना आपण काय त्या विषयाचा फॉलोअप घेतला? आपण त्या 20 विषयांवर पुढे काय वर्किंग केलं? आपण आणखी नवीन काही विषय शोधले का? माझं तर दुःख हे आहे की आमदार निधी मागायचा कष्ट पण घेत नाहीत. माझ्या मागाठ्याचा अनुभव सांगतो. म्हणजे आमदार निधी समोर द्यायला तयार आहे, तरी कार्यकर्ते समोर येऊन मला निधी पाहिजे, विकास पाहिजे हीच बोलायची मानसिकता नसेल तर बाकीचं भाषण घेऊन काय उपयोग आहे? म्हणजे आपला माणूस द्यायला तयार आहे, महापालिका तयार, राज्य सरकार तयार आहे, पण मी जर त्या ठिकाणी कामच करायला तयार नसेल तर कसं काय होणार? हा सुद्धा प्रश्न आणि खंत निश्चितपणे या ठिकाणी आहे. मला वाटतं आज त्या ठिकाणी उत्तर मुंबई जिल्हा, आज बोरिवली आणि
मागाटेनाचं शिबिर आहे. आपण निश्चितपणे या ठिकाणी मुंबईत जो झेंडा फडकणार आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या बाळासाहेब तावडेंच्या नेतृत्वाखाली आणि पियुषभाईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपण निश्चित करणार आहोत. परंतु हे करत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत बारकाईनं त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. वरवर काम केलेलं त्या ठिकाणी फार काळ टिकत नाही. एक लक्षात ठेवा, जिथे विचार असतो ना आणि जिथे कार्यकर्त्यांची भक्कम फळी असते. आज बघा त्या ठिकाणी कम्युनिस्टांचे निवडक हाताच्या बोटावर कार्यकर्ते असतील, पण आजही त्यांच्या विचारधारेशी घट्ट आहे. समाजवादी विचारसरणीचे काही मुडगड लोक असतील, परंतु ते आज त्यांच्याकडं तो विचार घेऊन घट्ट आहेत. जनता दलाची जनताची तशीच अपेक्षा होती. नंतरच्या काळात संघटन राहिलं नाही, कार्यकर्ते राहिले नाहीत, म्हणून चांगल्या चांगल्या विचारधारा असणारा सुद्धा त्या ठिकाणी संपुष्टात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून आपला पक्ष येणारी 100 वर्ष त्या ठिकाणी याच सोनेरी काळात राहिला पाहिजे. तर आपण सगळे त्याचे पिलर आहात, आपण पाया आहात. आणि ज्या इमारतीचा पाया भक्कम, ती इमारत त्या ठिकाणी दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकते. आणि ती जर टिकवायची असेल तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकदीनं बारकाईनं त्या ठिकाणी इमानदारीनं काम करावं अशी प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर काही कार्यक्रम असेल, मला काही विचारायचं असेल, ते आहे की नाही मला माहित नाही सत्रात, तर तशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करूया. आपल्या सगळ्यांना काम करण्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देऊ. एवढं मी बोललो म्हणून गंभीर व्हायचं काही कारण नाही आहे. आपल्याला यातनं चांगलं घ्यायचं आहे, यातनं आपल्याला आपलं नेतृत्व सिद्ध करायचं आहे. आणि शेवटी आपल्याला पद जेव्हा पक्ष देतो ना, आणि जर त्या पदाची प्रतिष्ठा वाढेल, तुम्हाला जर 4 लोकांनी सलाम केले नाहीत, काय पदाचा उपयोग सांगा. मंडल अध्यक्ष आहे, मंडलाध्यक्ष जाताना 4 लोकांनी त्याला हाय हॅलो केलं नाही, काय दिलं मंडल अध्यक्षाचा उपयोग आहे सांग मला. त्याच्यामुळे आपलं पद आहे ना जे पक्षाचं, त्याची प्रतिष्ठाही तुमच्या कामात ना तुमच्या संपर्कात ना वाढत असते. आणि तशा प्रकारचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.